गुलाबराव पाटिल यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। मेरे पास बाप की या किसी दादा की दौलत नहीं, पर मेरे पास सिर्फ बाळासाहेब के आशीर्वाद है असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। तर तुम्ही मला गद्दार म्हणता, पण मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही, मी शिवसेनेचा भगवा सोडला नाही, मात्र तुमच्या अवतीभवती 5-5 पक्ष सोडून आलेले लोक बसतायत असा टोला त्यांनी लगावला। जे केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे, मी जे करतोय ते तुमच्या समोर आहे। मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है। मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है। मेरे पास सिर्फ बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद की दौलत है। आणि त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो। आणि ते मला गद्दार म्हणतात। मी गद्दार आहे? रमेश माने किती खुद्दार आहे, 5 पार्ट्या बदलवल्या आहे। तो संत आहे, त्याची आरती केली पाहिजे। महंत आहे, तुझ्या आजूबाजूला बघ बाबा, 5-5 वेळेस पक्ष बसणारे लोक तुमच्या बाजूला बसले, तुम्ही मला गद्दार म्हणतात। अरे मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही, मी शिवसेनेचा भगवा झेंडा सोडला नाही। मी भारतीय जनता पार्टीशी जी युती होती ती युती करण्याकरता जो उठाव एकनाथ शिंदेने केला, तर तुम्ही मला म्हणतात, तुम्ही जातीवादी म्हणतात। अरे मी मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला, हे आप्पा तुम्ही विसरलेले आहेत। मी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याकरता उठाव केला, मंत्रीपद जाईल की राहील याचा विचार केला नाही। मुख्यमंत्री कोण झाले तेव्हा मी असं म्हणायला पाहिजे होतं का, उद्धवसाहेब ठाकरे ब्राह्मण आहे, आपण अल्पसंख्याक आहे, त्यांच्याबरोबर राहावं? मी हा विचार केला नाही। मी हा विचार केला की जर इथं विचार संपत असेल, शिवसेना प्रमुखांचे विचार संपून जात असतील आणि एकनाथ शिंदे सारखा मर्द माणूस जर मैदानामध्ये उतरत असेल, केवढा जबरदस्त मुख्यमंत्री मिळाला, सिंपल कॉमन मॅन असा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे।